मुंबई महानगरपालिकेनंतर हॉटेल पॉलिटिक्स आता संपलेलं आहे। शिंदे गटाचे जवळपास सर्व नगरसेवक हे बँड्रातील ताजलँड हॉटेल सोडून गेलेला आहे। मात्र एकीकडे भीती होती की ठाकरे गटाकडून उमेदवार फोडले जातील, मात्र दुसरीकडे एक सावध पवित्र म्हणून सर्व उमेदवारांचे मूळ कागदपत्र मात्र पक्षाने स्वतःकडे ठेवलेले आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आणि राजकीय विषयांवरती बोलण्यासाठी अखिल चित्रे शिवसेना राज्य संघटक प्रवक्ता आपल्यासोबत आहेत। सर, कसं बघता या सर्व घटनेकडे? हॉटेल पॉलिटिक्स आता संपलेली आहे, मात्र मूळ कागदपत्र सर्व उमेदवारांची पक्षाकडे घेतलेली आहेत। आता उमेदवार म्हणजे किंवा नगरसेवक जर गेला तरी त्याला काही करता येणार नाही, अशा प्रकारे सर्व ही एकीकडे प्रोसेस बघायला मिळते। हास्यास्पद आहे सगळं। काय माहिती आहे, एका राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 3 राज्य फिरून आलेली लोक, भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसून हे 3 राज्य फिरून आलेली माणसं आज त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मांडीवरच सेफ वाटत नाहीये। स्वतःच्या आमदारांना, आपला आमदार म्हणतोय, नगरसेवकांना त्यांना इथे घेऊन यावं लागतंय, खाऱ्या पाण्याच्या जवळ वाताज मध्ये ठेवावं लागतंय। याचं कारण असं आहे की त्यांना भारतीय जनता, तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यात थोडी दुरुस्ती करतो, ते शिवसेनेपासून नाही वाचवत होते स्वतःच्या नगरसेवकांना, तर ज्या महाराक्षस भारतीय जनता पक्षाने शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि या गद्दार गटाला घेऊन हे 3 राज्य फिरून येऊन सत्ता स्थापन केली, ते या शिंदे गटाचे नगरसेवक चोरतील किंवा त्यांना पण स्वतःकडे ओढतील म्हणून हे सगळं लपवाछपवीचा खेळ सुरू होता। आणि वाघ 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 म्हणून मिरवणारे ह्यांना वाघ पिंजऱ्यात ठेवावं लागलं, ते पण 5 स्टार हॉटेलच्या रूममध्ये। बघा ना, आमचे शिवसेनेचे वाघ तर बिंदास निर्धास्त फिरतायत मुंबईच्या आपल्या आपल्या वॉर्डात, जिथून निवडून आलेत तिकडे जनतेच्या मध्ये मिसळत आहेत। पण त्या उलट ह्यांना एका रूममध्ये डांबून ठेवलंय काय, आणि ते काही त्यांचे प्रवक्ते पुढे येऊन काय म्हणतात, तर म्हणे तिथे ट्रेनिंग सुरू होती। हा, ट्रेनिंग मॅनेजमेंट शिकवत होते, कसली गद्दारीचे धडे दिले जात होते का? असो, हे हास्यास्पद आहे हे सगळं। आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे ज्या प्रकारे मुंबईत लढलेली आहे, ज्या प्रकारचा निकाल आलेला आहे, ज्या प्रकारे मराठी जनतेने आशीर्वाद स्वरूपी मतदान केलेलं आहे, तर आम्ही हा लढा पुढे सुरूच ठेवू आणि मुंबईसाठी, मराठी माणसासाठी हा लढा असाच सुरू राहील। पण इकडे जर बघितलं तर उमेदवारांशी म्हणजे नगरसेवकांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी शिबिर होतं, या शिबिरासाठी आम्हाला इथे बोलवण्यात आलं होतं असं सांगितलंय। मात्र मूळ कागदपत्र आमची घेतलेली आहेत। काय आहे, शिबिराला बोलवलं, आता शिबिर कसलं होतं, गद्दारी कशी करायची की आत्ता काय स्वतःवर आलं ना, तर गद्दारी कशी करू नये याच्याबद्दल बहुधा असेल। आणि इतकीच त्यांना वाघ 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 म्हणत, मग वाघाचे पंजे काय काढून घेतले तुम्ही? फिरून द्या ना। आमचे बघा, आमचे सगळे उमेदवार कसे बिंदास निर्धास फिरतायत सगळीकडे, नाही आहे का तुमच्यात हिंमत? आणि काय आहे ना, चोरलेला पक्ष आहे ना, स्वतः चोरलेला धनुष्यबाण आहे। ते कोर्ट पण काय निकाल काय देईना, कोर्टाचा एकदा निकाल आला तर जनतेला पण कळेल कोण खरं कोण खोटं। पण मुंबईकर जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की आमचे 54 चोरले ना त्यांनी, ऑन रेकॉर्ड 54 नगरसेवक तिथे घेऊन गेले आणि फक्त 29 निवडून आणू शकले। ह्याचा अर्थ मुंबईकर जनतेने त्यांना जे काही चपराक द्यायची आहे ती दिलेली आहे। मुंबईकर जनता मानते की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना आहे। आता मूळ कागदपत्रच घेतलेत त्यांच्याकडून। आता ते त्यांनी ठरवायचंय, ज्यांचे मूळ कागदपत्र घेतलेले ना ज्या नगरसेवकांचे, त्यांनी ठरवायचे की ते खरोखर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वाघ आहेत, तर त्यांनी हे सगळं पिंजरा तोडून बाहेर यावं। आता बाहेर आलेलेच आहे, त्या पिंजऱ्यातनं बाहेर आले, मनाने जे स्वतःला जखडून ठेवले ना त्यांनी या गद्दारांकडे, तिथनं पण त्यांनी बाहेर पडावं, तर आम्ही मानू की ते खरे बाळासाहेबांचे विचाराचे वाघ आहेत। खरं तर तुम्ही पक्षांचिन्ह संदर्भात सुद्धा आता बोललेला आहात। या ठिकाणी उद्या सुनावणी होतीये, अनेक वर्षांपासून सुरू आहे, उद्या अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहेत। काय वाटतं तुम्हाला, कशा प्रकारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल? काय माहितीये, इंग्लिशमध्ये सगळ्या लॉ स्टुडंट्सना पण माहिती आहे एक चांगलं वाक्य आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। हे ज्या प्रकारे न्यायव्यवस्था न्यायदान करण्यात उशीर लावत आहे, त्याच्यामुळे जे काही नुकसान होत आहे महाराष्ट्राचं, हे मला असं वाटतं उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राची जनता नाही तर देशाची जनता पाहत आहे। म्हणून आता तरी न्यायालयाने त्यांचं जे काही न्यायदान आहे ते त्यांनी लगेच करावं। आणखी एक शेवटचा प्रश्न घेतो। खरं तर मुंब्रामध्ये आपण बघतो या ठिकाणी प्रांतवाद, भाषावाद आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतो, तशाप्रमाणे मुंब्रामध्ये सुद्धा मुस्लिम वाद सुद्धा पाहायला मिळतो। आता MIMच्या एका नेत्याने तिथे विधान असं केलेलं आहे की मुंब्रा पुढील 5 वर्षामध्ये हिरवं करू आणि विरोधकांना इथून पळवून लावू। मुंबईलगतचा हा भाग आहे। MIM वाढवण्याचं काम हे कोण करतंय? भारतीय जनता पक्ष करतंय। भारतीय जनता पक्षाच्या मनात जे आहे
जे काय त्यांना करायचंय, खान महापौर वगैरे असा अजेंडा इथे सेट करायचा प्रयत्न करत होते. मुंबईकर जनतेने त्याला लाथाडलंय. पण आता ते आजूबाजूच्या MMR रिजनमध्ये भारतीय जनता पार्टी हे MIMला पुढे करून आता MIMचं कोणतरी काहीतरी म्हणणार, मग भारतीय जनता पक्ष काहीतरी म्हणणार, मग त्याच्यानंतर तो टिल्लूच्या बुद्धिवाला काहीतरी हिरवेसर साप म्हणणार. आणि अशा प्रकारचं एक नरेटिव्ह सेट करून दोन्ही समाजामध्ये एकमेकांविरुद्ध असंतोष निर्माण करणं हेच त्यांचा खरं हेतू आहे. हे मला असं वाटतं सुज्ञ महाराष्ट्राच्या जनतेनी हे चांगल्यापणे ओळखावं आणि ह्याला वेळीच रोखावं. अन्यथा हे अशा प्रकारे सुरू राहील. भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे हिंदुत्व, जातवाद, धर्म ह्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. ते विकासाच्या मुद्द्यावर काय करूच शकत नाही. विकास त्यांचा 2014 नंतर हरवलाय. पण हे जे काय सगळे आहे ना, CBID आहे आणि हे सगळे जे काही यंत्रणा आहे, वोट चोरी, नोट चोरी, क्रेडिट चोरी, हे सगळं करून जे काय ते सत्तेत येतात ना, तर अशा प्रकारे तर हिटलर पण आला होता. पण नंतर त्याचं काय झालं, अशाच प्रकारे सगळं काबीज करायच्या हेतूने तो सिकंदर पण, अलेक्झांडर पण आला होता स्वतःला दी ग्रेट म्हणवत. ज्या प्रकारे हे स्वतःला दी ग्रेट भाजप म्हणत आहे ना, ह्याचं काय अंत होणार याचे दाखले इतिहासात आहे. त्यांना लवकरच कळेल. दिल्लीमध्ये 2 घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. महायुतीची बैठक संध्याकाळी आहे, मात्र त्यापूर्वी आता भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेत, नितीन नवीन. यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आल्यामुळे नवीन काहीतरी पक्षामध्ये होईल बदल असं वाटतं तुम्हाला? पाहू आता. आता काय आहे, ज्यांच्या मुळात, ज्यांच्या विचारसरणीतच ते आहे, ते एखादा कॅप्टन बदलल्याने टीम तर बदलणार नाही. कोच तर त्यांचे आजही ते आहेत आणि ते त्यांचं काय, मला पूर्वचं काय इतिहास माहीत नाही जे काय अध्यक्ष झाले. पण शुभेच्छा आहेत. पाहू. आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही लढत आलो, 2 हात करत आलो. कितीही कॅप्टन बदलले, आम्ही यापुढेही आमची लढत देत राहू. आमचा कॅप्टन एकच, उद्धव बाळासाहेब ठाकरे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासंदर्भात चर्चा दिल्लीमध्ये होते. आज बैठक त्या ठिकाणी होते. महायुतीचे मुंबईतले भाजपचे आणि शिवसेनेचे नेते दिल्लीत आहेत. दुर्दैव आहे ना, पहिल्यांदा महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला आणि वाकला पण. हे स्वतःला मुंबईकर जनतेने आता पाहावं की हे ज्या प्रकारे मुंबईचा महापौर कोण होणार हे ठरवायसाठी हे मुजरा करायला गेले दिल्लीत. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आता. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे. तर एकूणच महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मात्र यावरती आता महायुती आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून काय म्हटलं जातं हे पाहणं महत्त्वाचं. कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.